नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्टेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कैकेयीचा मुलगा म्हणून जगात जे काही योग्य होते तेच चतुर्विधात्याने मला दिले, परंतु दशरथांचा पुत्र व श्रीरामांचा लहान भाऊ होण्याचा मोठेपणा विधात्याने मला विनाकारण दिला. तुम्ही सर्वजण मला राजतिलक लावण्यास सांगत आहात. राजांची आज्ञा सर्वांनाच चांगली वाटते. मी कुणाकुणाला व कशा कशा प्रकारे उत्तर देऊ? ज्याला जे आवडते तेच तुम्ही खुशाल सांगा. माझी दुष्ट आई कैकेयी व मी यांना सोडून आणखी कोण असे म्हणेल की हे काम मी चांगले केले आहे? ज्याला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय नाहीत असा या चराचर जगात माझ्याशिवाय आणखीन कोण आहे? ज्यामध्ये अत्यंत हानी आहे त्यातच सर्वांना मोठा लाभ दिसत आहे. दिवस वाईट आहेत यात दुसऱ्या कोणाचा दोष नाही. तुम्ही सर्व जे काही म्हणत आहात ते सर्व योग्यच आहे, कारण तुम्ही संशय, शील व प्रेमाला वश झालेले आहात. कौसल्या माता फारच सरळ मनाची आहे आणि माझ्यावर तिचे खास प्रेम आहे. म्हणून माझी दैन्य अवस्था पाहून ती स्वाभाविक प्रेमापोटीच असे म्हणत आहे. गुरुजी ज्ञानाचे समुद्र आहेत. सर्व जग जाणते की विश्व हे त्यांच्या तळहातावर ठेवलेल्या बोराप्रमाणे प्रत्यक्ष आहे. ते सुद्धा माझ्यासाठी राजतिलकाचा थाट मांडत आहेत. दैव प्रतिकूल झाल्यावर सर्वजण प्रतिकूल होतात हेच खरे. या अनर्थामध्ये माझी संमती नव्हती असे श्रीराम व सीता यांना सोडून या जगात कोणीही म्हणणार नाही. मी अगदी सुखाने ते ऐकेन व सहन करीन, कारण जेथे पाणी असते तेथे शेवटी चिखल हा असतोच. जग वाईट म्हणेल याची मला भीती नाही किंवा परलोकाची मला काळजी नाही. माझ्यामुळे श्री सीताराम दुःखी झाले हाच एक दुस्सह दावानल माझ्या हृदयात भडकलेला आहे. ज्याने सर्व काही सोडून श्रीरामांच्या चरणी मन मग्न केले त्या लक्ष्मणाने जीवनाचा उत्तम लाभ मिळवला. श्रीरामांना वनवास मिळावा यासाठीच माझा जन्म झाला होता. दुर्दैवी अशा मी खोटा कशासाठी पश्चाताप करावा? मी मस्तक नम्र करून सर्वांना आपले दारुण दैन्य सांगत आहे. श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या मनाची तगमग जाणार नाही. दुसरा कोणताही उपाय मला सुचत नाही. श्रीरामांच्या विना माझ्या मनातील गोष्ट कोण जाणू शकेल? जरी मी वाईट आहे आणि अपराधी आहे आणि माझ्यामुळेच हा सर्व उपद्रव घडला आहे, तरी श्रीरामांना शरण गेल्यावर ते माझे सर्व अपराध क्षमा करून माझ्यावर विशेष कृपा करतील. श्री रघुनाथ हे सर्ववर्तनी, सद्वर्तनी, संकोची, अत्यंत सरळ स्वभावाचे आणि कृपा व स्नेहाचे घर आहेत. श्रीरामांनी कधी शत्रूचेही अनिष्ट केले नाही. मग मी जरी कुटील असलो तरी त्यांचा बालक व दासच आहे. माझी विनंती मान्य करून व मला आपला दास मानून श्रीरामचंद्र राजधानीला परत येतील, यामध्येच माझे कल्याण आहे असे समजून तुम्ही सर्व पंच लोकांनी मला सरळ मनाने आज्ञा व आशीर्वाद द्यावा. जरी माझा जन्म कुमातेपासून झालेला आहे आणि मी दुष्ट व सदा दोषी सुद्धा आहे, तरी श्रीराम मला आपला मानून माझा त्याग करणार नाहीत असा मला विश्वास आहे. भरताचे बोलणे सर्वांना आवडले. जणू ते श्रीरामांच्या प्रेमरूपी अमृतामध्ये ओथंबलेले होते. श्रीराम वियोगरूपी भीषण विषामुळे सर्व लोक पळून निघाले होते. ते जणू भरतवचनरूप सबीज मंत्र ऐकताच सावध झाले. माता, मंत्री, गुरु, नगरातील स्त्री पुरुष सर्वजण श्रीरामांवरील स्नेहामुळे फारच व्याकुळ झाले. सर्वजण भरताची प्रशंसा करीत म्हणाले की तुमचा देह म्हणजे श्रीराम प्रेमाची प्रत्यक्ष मूर्तीच होय. हे कुमार भरत, तुम्ही असे का म्हणत नाही? श्रीरामांना तुम्ही प्राणप्रिय आहात. जो नीच माणूस स्वतःच्या मूर्खपणाने माता कैकेयीच्या दुष्टपणामुळे तुमच्यावर संशय घेईल, तो दुष्ट आपल्या कोट्यावधी पूर्वजांसह 100 कल्पांपर्यंत नरकात पडेल. सापाचे विष व अवगुण हे मण्याला लागत नाहीत. उलट तो मणी विषाचे हरण करतो आणि दुःख व दारिद्र्य नष्ट करतो. हे भरता, जेथे श्रीराम आहेत त्या वनात अवश्य जाऊया. तुम्ही फार चांगला विचार मांडला. शोक समुद्रात बुडणाऱ्या सर्व लोकांना तुम्ही मोठा आधार दिला. सर्वांच्या मनाला खूप आनंद झाला. जणू मेघांची गर्जना ऐकून चातक व मोर आनंदून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याचा चांगला निर्णय जाणून सर्वांना भरत प्राणप्रिय बनला. मुनी वसिष्ठांना
वंदन करून व भरतापुढे मस्तक नमवून सर्व लोक निरोप घेऊन आपापल्या घरी निघाले. जगामध्ये भरताचे जीवन धन्य होय असे म्हणत व त्याच्या स्वभावाची व स्नेहाची वाखाणणी करीत ते जात होते. मोठे काम झाले असे ते एकमेकांना म्हणत होते. सर्वजण जाण्याची तयारी करू लागले. तू घरच्या रखवालीसाठी राहा असे जर कोणाला म्हटले तर त्याला वाटे की जणू आपला गळाच कापला गेला. काही जण म्हणत होते की घरात राहायला कुणालाही सांगू नका. जगात जीवनाचा लाभ कुणाला नको असतो. ती संपत्ती, घर, सुख, मित्र, माता, पिता, बंधू हे सर्व जर श्रीरामांच्या चरणी जाण्यास अनेक प्रकारे मदत करत नसतील तर ते जळून जावोत. आजच्यासाठी धन्यवाद.